तर आम्ही कुठं चाललेलो आहे आज? खाटू श्यामला कोण चाललो? कोणाची ट्रिप घेऊन चाललेलो आहे? हो का? कुठं चाललेलो आहे? तर चला मंडळी, आमच्याकडे गाडी कोणची आहे? तर चला मंडळी, भेटू रस्त्याने. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कालूदादा यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आज चाललेलो आहे लंबाटूर चाललेलो आहे. परत उज्जैन महाकाल आपण गाडी घेतलेली इर्टिगा. कोणाला भाड्याला लागत असेल तरी पण सांगा, आपल्याला नंबर आहे, लिंकमध्ये टाकून देईन मी नंबर. तर मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे बाहेर. थोडंसं आठ दिवसाचा टूर आहे. उज्जैन महाकाल, सालासर बालाजी, प्रेमनगर, वृंदावन, राजस्थान, लय मोठा टूर आहे. तर आता निघतोय मी संध्याकाळी टायमात. टाकीम पॅसेंजर आलेले, पैसे पेमेंट जमा करते येते. पण मित्रचे भाऊ पण आहे माझे, त्याच्यामध्ये सख्खे चुलत भाऊ बंधू बिंदू. तर चला मंडळी, आपण त्यांचा इंटरव्ह्यू करू रस्त्याने. आता गाडी पण दाखवून मी तुम्हाला, आपली गाडी इर्टिगा. तर चला भाई. तर मंडळी, आम्ही आता निघलेलो आहे उज्जैन महाकाल, मग त्याच्यानंतर खाटू श्याम, सालासर, ओमकारेश्वर जाणार सगळे. आता वाजलेले आहे 11 वाजलेले आहे. आम्ही आता लासूर स्टेशन म्हणजे करड टोल नाक्यावरती संभाजीनगरच्या आता निघतोय आम्ही. इकडं सरचा मुलगा आहे पाठीमागं. कुठे सरांचा मुलगा आहे लिपणीमधला. आम्ही सगळे गावचेच आहे. हा सोमनाथ भाऊ आहे आमचा. इकडं शाहदेव भाऊ आहे. आणखीन 2 जण आहे, ते दुकानात गेले, ते काहीतरी बडशेप वगैरे आणायला. तर ते आल्यावरती दाखवतो, त्यांची सुद्धा ओळख करून देतो तुमच्यासोबत. तर चला, आम्ही थांबलेलो इथं. मंडळी, आम्ही आलेलो आहे सकाळी ओमकारेश्वरला. इकडं आपली गाडी उभा आहे. आम्ही चाललो आता आंघोळीला, फ्रेश होतो. ओमकारेश्वरला पहिली ट्रिप आहे आपल्या गाडीची. तर चला भाई, फ्रेश वगैरे होतो आम्ही. तर मंडळी, आम्ही आलेलो आहे ओमकारेश्वरला. आता आंघोळ करायला चाललो आम्ही गंगेमध्ये. इकडं भारत सर आहे पाठीमाग. तर चला भाई, आता गंगेमध्ये स्नान करू. कुठे सरचा मुलगा आहे. तर मित्रांनो, हा आहे ओमकारेश्वरचा नजारा, बघू शकता तुम्ही. आमची मित्रमंडळी चालली आंघोळीला. हे बघू शकता, इकडं होटग्या बिटग्या आहे, जहाजं वगैरे दर्शनासाठी. तर चला, आम्ही आता आंघोळी करायला चाललो खाली. तर मंडळी, आम्ही आलेलो आहे ओमकारेश्वरला. बघू शकता आमची मंडळी आंघोळी वगैरे गेली. आता कसं वातावरण आहे सकाळचं. पहिलं डुबकी मारत माझा काही मूड नाही व्हिडिओ बनायला, कारण की मी रात्रभर गाडी चाललेली आहे. त्याच्यामुळं आता मी फ्रेश होतो, आंघोळ करतो इथं गंगेमध्ये, ओमकारेश्वरच्या नर्मदा नदीमध्ये. चला, पाठीमागं मंदिर वगैरे दिसतंय तुम्हाला. आता दर्शन वगैरे करतो आम्ही, आंघोळ वगैरे करतो. तर मंडळी, आमच्या झाल्या आंघोळ गिंगोळी. आता निघलो आम्ही दर्शनासाठी. तर चला भाई, कशी मंडळी आमची. इकडं भारत आहे, इकडं सोमनाथ सर. कस काय? बरं, खूप छान वाटलं मला. अति आनंद झालो. तुला सकाळ सकाळी आंघोळ करून कसं वाटलं तुला? छान वाटलं. तर चला मंडळी, आम्ही आता जातो दर्शनाला. मी आंघोळी वगैरे केल्या आता. तर चला भाई. तर मित्रांनो, हे बघू शकता ओमकारेश्वरचं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही. इकडे हे असं आहे आंघोळी वगैरे करायला. बघू शकता ओमकारेश्वरला. तर आम्ही आंघोळी वगैरे करून निघलो आता ओमकारेश्वरला. आता दर्शनासाठी जायचं आहे आम्हाला. चला बाई, सोमवार आहे आज, त्याच्यामुळं काय माहिती दर्शन कसं होतं कसं रे. तर चला मंडळी, आम्ही आलेलो आहे दर्शन करून ओमकारेश्वर मधून.
आता निघायचं आहे आम्हाला महाकाल उज्जैनसाठी. तर चला मंडळी, आमची मंडळी फराळाचं करायचं म्हणते, काय मी काय करते आता. ही मंडळी आमची काय घ्यायचं, फराळाचं करायचं म्हणते, काय करायचं. ओंकारेश्वर मधलं वातावरण आहे भाई, लय गर्दी आहे सकाळी. तर चला भाई, सोमनाथ भाऊ फोनवरती बोल राहिले. काय झालं काय माहित, काय झालं सोमनाथ भाऊ, काय झालं, कसं झालं दर्शन? हा, इकडे बघून सांगा ना. खूप छान. ओके, तर चला मंडळी, यांचं काय नाही काय पांगलं काय माहित भाई. इकडं आपली गाडी उभं आहे. तर मित्रांनो, आमची मंडळी चहा घेत आहे, बघू शकता तिकडं, बघू शकता. शाद भाऊ, कसं चालू प्रवास? पाहुणं कस काय भारत? तर मंडळी, आम्ही आता निघलेलो आहे दर्शन करून. पुढलो पाहुणं ओंकारेश्वरचं दर्शन करून निघलेलो आहे आम्ही. आता मला काही झोप सुधारत नव्हती, पण आता मी फ्रेश गिरी झालो, मस्त दर्शन वगैरे केलं. आता निघलो आम्ही महाकाल उज्जैनसाठी. इकडं सोमनाथ भाऊ काही रुमाल सोडीने थंडीमुळं. इकडं भारत आहे आमचे, इकडं हा कुठे सरांचा मुलगा आहे, पाठीमाग आमचे बंधू आहे शाद भाऊ. तर चला भाई, आम्ही निघलेलो आहे आता महाकालसाठी. तर मित्रांनो, आम्ही दर्शन करून परत आम्हाला नर्मदा नदी परत लागली. आम्ही दर्शन करून निघले नंतर बघू शकता तुम्ही, इकडून ब्रिजचं काम चालू आहे. नर्मदा माता डबल लागलेली आहे आम्हाला उज्जैनला जायचं मला. हे बघू शकता तुम्ही, किती छोटासा पूल आहे. आमची मंडळी बसलेली आहे गाडीमध्ये, बसलेला आहे, आनंद घेत आहे सोमनाथ भाऊ. शाद भाऊ तर काही बोला नाही वरती भाई. शाद भाऊला काय माळ घातली त्याच्यामुळे काही बोला नाही ते. तर चला भाई, उज्जैनला जायचं आहे आता. मित्रांनो, आपण थांबलो तर थोडंसं नाश्ता करासाठी ओंकारेश्वरून येऊन आता इथून जायचं आपल्याला उज्जैनला. आता ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे मस्त पद्धतशीरमध्ये. ही आपली गाडी इर्टिका, कोणाला भाड्याला लागला असेल सांगा, आपल्याला नंबर डिस्क्रिप्शन लिंकमध्ये टाकून देऊ आपण, काही विषय नाही भाई. आता पोरं नाश्ता करते, बघू काय काय नाश्ता करते इथं. तर मित्रांनो, नाश्ता करायला लय दे भाई, काय विषय. हाय गाईज, फराळाचं करते भाई, काही विषय नाही. बसलेले आमचे सोमनाथ भाऊ. काय चालू आहे सोमनाथ भाऊ? भाई कुठे सरचा मुलगा बसलेला आहे भाई, पाहुणे बसलेले भाई, नाश्ता करते. आता जायचंय उज्जैनला. तर मित्रांनो, ह्यो आहे आमच्या गावातला कोटेसरचा मुलगा. काय नाव आहे रे तुझं? संकेत. पूर्ण नाव काय तुझं? संकेत कुठे भाई? फिरायला आलेला इकडं उज्जैन महाकाल दर्शन करण्यासाठी. सावरिया सेठ, खाटू श्याम, सालासर बालाजी आहे ना रे, ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे आमचं. आता पब्लिक आता फराळाचं करते. हा, थंडीचे गारे झोपले ते रातभर, त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ काढला शूट भेटलं नाही. आता पाहुणे ऑफिसचं काम करते भाई ती. तर भाई निघलेलो आम्ही उज्जैनसाठी. आता आहे ना रे, उज्जैनसाठी निघलो ना. रामकृष्ण हरी माऊली. चला आता उज्जैनला जाऊ, महाकालचं दर्शन घेऊ. चला चला भाई. तर मंडळी, आम्ही
आता इंदोरच्या पाठीमागे घाट संक्शन लागलेला आहे आम्हाला थोडासा. तर मित्रांनो आम्ही केलेला आहे इंदोर सिटीमध्ये प्रवेश. बघू शकता तुम्ही. आता आम्हाला जायचंय होळकर महल, होळकर राजवाडा, तिथं जायचं आहे आम्हाला. आता आम्ही ओमकारेश्वरचं दर्शन करून आलेलो आहे. आता जायचं होळकर वाडा. तर चला भाई, थोडं राहिलेलं आहे आपलं आता. तर मंडळी आम्ही मारलेले आहे आता उज्जैन मध्ये एंट्री. तुम्हाला 2 मिनिटात मी उज्जैनची कमान दाखवतो. आमचा सोमीनाथ भैया बसलेला आहे. कस काय चालला दिवस? दर्शन गिर्शन कस काय चालू आहे? मदत चालू आहे ना? ओके, चला तुम्हाला उज्जैनची कमान दाखवतो मी. तर मित्रांनो आम्ही उज्जैन मध्ये मारलेले आहे एंट्री. आता बघू शकता द्वार तुम्ही. कसा आहे विषय द्वाराचा. द्वार कसा आहे भाई, विषय का क्वालिटी. तर चला भाई मंदिरात जायचंय आपल्याला दर्शनाला. तर मित्रांनो आपण आलेलो आहे महाकाल उज्जैन मध्ये. पण आपण दर्शनासाठी नाही गेलो, आपण मुख दर्शन केलेलं आहे. आपली जी गावची मंडळी आहे ती गेलेली आहे दर्शनाला. आपण आता गाडीमध्ये बसलेलो आहे, कारण की गाडीमध्ये सामान वगैरे आहे. त्याच्यामुळं मी आता, कारण की मी रात्री तरी पण रात्री समजा मी झोपलेलो पण नाही आहे. म्हणजे रात्री पण रातभर चालवली सगळी. तिथं आंघोळ वगैरे केली आपली ओमकारेश्वरला. ओमकारेश्वरून मग आता उज्जैनला आलो. तिथं पण मुख दर्शन केलं मी काही दर्शनाला गेलो नाही, कारण की गाडीमध्ये बरंच सामान वगैरे राहतं, त्याच्यामुळं सेफ्टी कसं राहत असतं आहे की नाही. तर चला मित्रांनो आता मी दर्शन आराम करतो. पार्टी आले, आपले मित्रमंडळी आल्याच्या नंतर भेटतो तुम्हाला. चला भेटू. तर भाई आमचा मुक्काम आहे इथं. कुठं? उज्जैन मध्ये मुक्काम भाई आमचा. आम्ही आता सगळे निघणार आहे, कारण की आम्ही आता एक रात एक दिवस जागी. त्याच्यामुळं आता चाललो आम्ही जेवायला. झोपून डोळे तारटले भाई. चला भाई उज्जैन मध्ये आम्ही मंडळी आम्ही निघलेलो आहे डबल महाकालला दर्शनासाठी. रात्री आम्ही इथं मुक्काम केला होता. परत आम्ही आता इथून दर्शन करून सावेरा शेटला जाणार आहे. आता डबल दर्शन करणार आहे महाकालचं. रात्री केलं नव्हतं मी, पण आता मित्रमंडळी आता डायरेक्ट ते डबल दर्शन करायचं म्हणे. आपण आता महाकालला चाललेलो आहे दर्शन करायसाठी. तर चला मंडळी आम्ही आता महाकालला चालतो. चला हर हर महादेव. चला भाई निघलो आम्ही आता. सगळे महाकालचं ब्रिज आहे भाई, हे शेवटचं ब्रिज आहे इथं. इकडून आपल्याला याला जायचंय, आपलं राईटला जायचं इथून. या ब्रिजून राईटला जायचंय. लेफ्टला गेलं की बाहेर निघत, राईटला गेलं की डायरेक्ट दर्शनासाठी मंदिराकडे जातो. हा सगळं पुरं महाकालचा एरिया आहे. तर भाई आपल्याला इस्टेट जायचं सरळ, इकडं नाही जायचं खाली. इकडं खाली बाहेर निघत सगळं पोलीसवाले आलेले बघू शकता तुम्ही. तर चला भाई मंडळी आम्ही थांबलेलो आहे पार्किंग मध्ये. ही आपली गाडी इकडे उभा केलेली आहे. ही आपली मंडळी सगळी तयार होऊन आलेली, फ्रेश गिश झाली. रात्री रूम केली होती, कारण की सगळे शूट करा जमलं नाही भाई. रात्री थंडी खूप कटकन होते. हाय सोमनाथ, कसं आहे? चांगलं. हा कसं वाटतंय फिरून? हा काय भैया हे कुठे सरचा मुलगा आहे? कस काय? चांगलंय हा चांगलंय. ते झाला भाई. आज काल सगळे गळले होते. हाय भारत. हाय गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
ऑल फॉलोअर्स हाय शादो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चलो बरं चला भाई. तर मंडळी आम्ही चाललो आता सगळं दर्शन करासाठी सगळं थंडीमध्ये भाई. कसं आहे भाई? भाई असे झोपलेले भाई मंडळी. तर भाई आम्ही चाललोय आता दर्शनापाशी पार्किंग मधून निघून पुढं मजा करत पद्धतशीरमध्ये चाललो होतो. सकाळचं वातावरण दाखवतो मग आम्ही इथलं. हा भाई विषय लो. तर भाई असा काही विषय आहे भाई, ते बघ तिथं बघू शकता तुम्ही. बाहेर ऑनलाईन स्क्रीन आहे. महाकालची आम्हाला तिथे जायचंय. असं इकडून असं जावं लागत. वातावरण बघा भाई. हे असं काही आपली गाडी भाड्याला लावा भाई, तुम्हाला सगळं काही पाहायला भेटन भाई. हे चालली आपली मंडळी. इकडं मंदिर वगैरे. आम्हाला इथून एंट्री मारायची. चाललो भाई दर्शनासाठी आम्ही आता. कुठे सरांचा मुलगा आहे, काय नाव आहे तुझं? संकेत. कुठे आहे तो? ही आमची मंडळी झालेली. पुढे आम्ही आता एंट्री मारणार दर्शनासाठी. बघू शकता तुम्ही सगळे महाकालला भेटायचं भाई. बघ सगळे दिसले महाकाल. तर भाई काही विषय नाही, इथून एंट्री मारायची. इथून मध्ये डायरेक्ट पार्किंग मधून आलेलो आहे आम्ही. चाललो भाई सगळे दर्शन करायची मजाच वेगळी आहे भाई. पार्किंगला बाहेर लागलेलं आहे इथं. बघू शकता तुम्ही. इकडं आपल्या बजरंगबली आहे. इकडं कृष्ण बजरंगबली भाई. अशी काहीतरी एंट्री भाई. भारी भाई. इथं कुटिया भाई. इथं महाकाल बसलेले मध्ये आतमध्ये. बघू शकता तुम्ही. असं भारी भाई. तुम्ही आपली गाडी बुक करा भाई, तुम्हाला सगळं महाकाल गी का सगळं दाखीन मी भाई. आपल्याकडे इर्टिगा भाई. असं बघू शकता तुम्ही. असं फिरायला भेटतं आपल्या गाडीमध्ये. ही आपली मंडळी चालली पुढं. बघू शकता असं वैशे. आम्ही आता दर्शन करून घेतो भाई. लागलेलो आम्ही बारीला. तर मंडळी आम्ही लागलेलो आहे बारीला दर्शनासाठी. बघू शकता गँग. बोलो महाकाल महाराज की. तर मंडळी आम्ही चाललेलो आहे बारीमध्ये लागलेलो आहे. आमचे सगळे मुलं खूप फील घेते. हाय शाद भाऊ. रामकृष्ण हरी माऊली. जय हरी जय हरी जय हर हर महादेव. शंभो शंभो. मग आम्ही मंदिरात एंट्री मारलेली आहे. आता मंदिरात मोबाईल अलाउड नाही बघू. तर चला भाई. हे बघू शकता मंदिर. आम्ही इकडं मंदिर आहे. सकाळी लागलेलो आहे. मी आता जवळ आलेलो आहे मंदिराचं आहे. असं चांगलं वाटतंय मला. महादेवाला भेटायचंय मला. चला भाई. तुम्हाला मंदिराचा कळस दाखवतो मी गुपचीतमध्ये. बघू शकता तुम्ही किती भारी महाकालचा कळस. चला भाई. तर मित्रांनो कमेंट करा महादेवाबद्दल. तर मंडळी आमचं झालेलं आहे फायनली. दर्शन गिर्शन करून आम्ही निघलेलो आहे. आता आमची मंडळी वेट करते तिकडं. तर चला भाई.
तर चला बाई. तर मंडळी आमचे झालेले आहे दर्शन गिर्शन. आम्ही आता रील गिल शूट केली, चाललो आता सावरिया से आता मायाला जाणार आहे, काल भैरवनाथला जाणार आहे आता इथून, आणि काल भैरवनाथून सावरिया सेट. तर चला भाई, तुम्ही असाच व्हिडिओ बघत राहा, आम्ही तुम्हाला नवीन नवीन कंटेनर आणत राहू. तर चला भाई, सबस्क्राईब करा हा तर चला. चॅनलला. आम्ही काल भैरवनाथला जातो आता. काल भैरवनाथचं दर्शन दाखवतो तुम्हाला मी. आणि आपल्या फॅनसाठी आपण एक स्पेशल एखादं गिफ्ट ठेवणार आहे चांगलं. तर लवकरात लवकर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 1000 सबस्क्रायबर झाले काल दादा काहीतरी प्रिसियस गिफ्ट देणार आहे त्याला. हा, पण आपल्याकडे गाडी ते पण सांगणार त्यांना. हा, आणि आपल्याकडे जर तुम्हाला पुढे बाहेर फिरायला वगैरे मित्रमंडळी सोबत परिवारासोबत जायचं असेल तर उज्जैनला आम्ही आता सध्या उज्जैनच्या समोर सांगतो, मला खूप एकदम स्वस्त. फिरायला जायचं असेल तर आमच्याकडे इर्टिगा गाडी आहे. आमचा नंबर लिंक मध्ये राहील, तुम्ही मस्त त्याला फोन करायचा, व्हॉट्सअप करायचा, पण गाडी भाड्याने लागले तरच करायचा. एकदम चांगली सुविधा भेटेल. चांगली सुविधा आहे, गॅस आहे, सगळं सामान आहे, म्हणजे स्वतः स्वयंपाक बनवता तुम्ही, खायचा भाई. तर चला भाई, दर्शन गिर्शन झालेलं आहे आमचं. तर चला भाई, आता जायचं आम्हाला काल भैरवनाथला, तिथून सावरिया सेट. चलो चलते रहो. तर चला भाई. तर भाई हे 5 जण आणले आम्ही गाडीमध्ये, यांचे फोटो काढतो मी आता, थांबा. तर चला भाई, आम्हाला काल भैरवनाथला जायचं आहे आता. तिथं दर्शन वगैरे करतो. इथं फिरासारखे स्टॅच्यू गिटू लय भारी भारी, पण आम्ही काही दाखवू शकत नाही. तुम्ही या इकडं आवर्जून वेळ काढा, आपली गाडी बुक करा, तुम्हाला 100% पूर्ण आवर्जून वेळात वेळ करून तुम्ही फिरसानी असे बघू शकता. तुम्ही आपली गाडी बुक करा फक्त तुम्ही, इर्टिगा. तुम्हाला सगळीकडे फिरवून मी, सगळीकडे ऑल इंडिया, कुठं पण जगामध्ये, भारतामध्ये. तर मंडळी आमचे झाले सगळ्यांचे दर्शन गिर्शन मस्त पद्धतशीरमध्ये रांगेमध्ये लागून. आता आम्ही चाललो आता काल भैरवनाथला. आता थोडंसं काहीतरी नाश्ता वगैरे करणार आहे, कारण की यांनी काल यांना 3-4 जणांना उपास होता आणि मी एकलाच जेवलो होतो संध्याकाळी, त्याच्यामुळं आम्ही आता थोडासा नाश्ता करणार आहे आणि मग काल भैरवनाथला जाणार आहे.